येशूच्या नावात तुम्हाला प्रेमळ शुभेच्छा. कसे आहात? ठीक आहात ना? आनंदी आहात का? नेहमी आनंदी राहा. ठीक आहे का? येशू तुमच्या सोबत आहे का? म्हणा, येशू धन्यवाद, मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद. तू माझ्या सोबत आहेस, म्हणून आज सर्व काही चांगले होईल, मी यावर विश्वास ठेवतो. अशा प्रकारे त्याची स्तुती करा. आज तुमच्या आयुष्यात एक चमत्कार घडेल. तुम्ही विचार करत आहात का, आज प्रभू माझ्यासाठी कोणते वचन ठेवले आहे? यशया 31 वचन 5. पक्षी जसे पाखर घालतात, तसा सेनाधीश परमेश्वर यरुशलेमेचे रक्षण करी. यरुशलेम हे देवाने निवडलेले स्थान आहे. देव त्या ठिकाणाचे रक्षण करण्यासाठी दक्ष राहील. तो त्याचे रक्षण कसे करतो? तो पक्ष्यांसारखे उडत रक्षण करतो. तसेच तुम्हीही निवडले गेले आहात. प्रभूने तुम्हाला निवडले आहे. त्याने तुम्हाला वाचवले आहे आणि तुम्हाला आपला मुलगा मुलगी म्हणून बोलावले आहे. म्हणून तुम्ही देवाने निवडलेले आहात. देव तुमच्याबद्दल काळजी घेईल. तो तुमचे रक्षण करण्यासाठी दक्ष राहील. तो पक्ष्यांसारखे उडत तुमचे रक्षण करी. भारतात एक देवाचा माणूस होता. त्याचे नाव साधू सुंदर सिंग होते. तो शीख पार्श्वभूमीचा एक तरुण होता. येशू त्याला प्रकट झाला आणि तो वाचला. त्याने भारतात आणि जगातील अनेक राष्ट्रांमध्ये प्रभूची सेवा केली. त्याला भारतीय प्रेषित असे म्हणत. बहुतेक वेळा तो एकटा डोंगरावर जाऊन देवाचे वचन वाचत असे, ध्यान करत असे आणि प्रार्थना करत असे. एकदा तो अशाच प्रकारे ध्यान करत असताना एका दगडावर बसलेला असताना तिथल्या झाडांची फांदी एकमेकांवर आपटली आणि त्यांना आग लागली. त्यांना जंगलातील आग म्हणतात. झाडांच्या एका गटाला जंगलातील आग लागली होती. तो पाहत असतानाच आग वेगाने पसरू लागली. त्या झाडांपैकी एका झाडावर पक्षाचे घरटे होते. पक्षाचे पिल्लू आवाज करत होती. आग पसरत असताना पिल्लांचा आवाज आणखी वाढत गेला. साधू सुंदर सिंग यांनी विचार केला, अरे, तिथे काही पक्ष्यांचं घरटं आहे. जर तिथे आग पसरली तर पिल्लं नष्ट होतील. त्यांना वाचवायचा त्याने प्रयत्न केला, पण आग वेगाने पसरत राहिला. त्यांना वाईट वाटत असलं तरी तो काहीच करू शकला नाही, फक्त पाहत राहिला. अचानक त्या पिल्लांची आई तिथे आली. ती कुठून आली हे त्याला कळच नाही. ती झाडाभोवती जोरजोरात चिवचिव करत उडू लागली. तिला तिच्या संकटात असलेल्या पिल्लांना वाचवायचं होतं. त्या जंगलात त्यांना वाचवायला कोण येणार? आई पक्षी झाडाभोवती सत उडत राहिली. साधू सुंदर सिंग यांनाही काळजी वाटली. अरे, मी सुद्धा त्यांना वाचवू शकत नाही. आगीचा स्पर्श झाडाला होताच आई पक्षी खाली उतरली आणि घरट्यावर बसली, त्याला झाकून. तो आश्चर्याने पाहत होता. अरे, आग झपाट्याने पसरते. मग आई पक्षी तिथेच का बसली? घरट्याला आग लागली आणि ते जळत असतानाच खाली पडले. साधू सुंदर सिंग पुढे गेले आणि पाहिले. आई पक्षी पूर्णपणे जळून गेली होती आणि तिथेच पडली होती. त्यांनी तिच्यावर हलकेच थाप मारली, तेव्हा तिच्या पंखाखालून 2 पिल्लं जोरजोरात चिवचिव करत बाहेर आली. त्यांनी पाहिलं की आई पक्षाने आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी आपला जीव दिला. हिने त्यांना आपल्या पंखांच्या सावलीखाली झाकून ठेवलं. याचप्रमाणे येशूने आपल्याला नरकाच्या आगीतून वाचवण्यासाठी स्वतःचा त्याग केला. आपला प्रभू असा देव आहे जो आपल्याला आपल्या पंखांच्या सावलीखाली संरक्षण देतो. म्हणून तो तुम्हाला आपल्या पंखांच्या सावलीखाली संरक्षण देईल. तुम्ही त्याच्या पंखाखाली यायलाच हवं. तुम्ही दूर उभे राहून धूम्रपान करत, दारू पीत, लाच घेत किंवा सांसारिक सुखात रमून असाल तर तो तुम्हाला कसा जपेल? पापातून पश्चाताप करा, येशूकडे या आणि स्वतःला समर्पित करा असं म्हणत, मी तुझ्या पंखांच्या सावलीखाली येत आहे. तो तुम्हाला आपल्या पंखांनी झाकेल आणि त्यांच्या सावलीखाली तुमचं संरक्षण करेल. तुम्ही आज स्वतःला समर्पित कराल का? प्रभू, मी स्वतःला तुझ्या पंखाखाली समर्पित करतो.
तू असा देव आहेस जो मला तुझ्या पंखांनी झाकतोस, संरक्षण करतोस. मला पाप, सुख, व्यर्थ गोष्टी नको आहेत. मी त्यांना दूर करतो, तुझ्याजवळ येतो. माफ कर, संरक्षण कर. येशूच्या नावाने आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.